माननीय सदस्य राणेसाहेबांनी त्यांच्या मतदारसंघातल्या घरकुलाच्या प्रश्नासंदर्भात आता या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पहिला तर त्यांच्या मतदारसंघामध्ये 3,500 घरकुलं मंजूर आहेत अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं आणि त्या घरकुलाच्या बिलासंदर्भातली विषय त्यांनी मांडलेला आहे। मी आदरणीय राणेसाहेब आपल्याला सांगू इच्छितो की स्पर्श प्रणाली केंद्रानं नवीन चालू केली। यामध्ये कुठे भ्रष्टाचार होऊ नये, खात्यावर डायरेक्ट पैसे जावेत, लाभार्थींना पैसे मिळावेत म्हणून ही प्रणाली चालू केली। ती प्रणाली आपण स्वीकारत असताना काही टेक्निकल अडचणी आल्या, त्याच्यामुळे महिना 2 महिने त्याच्यात गेले, परंतु आता आपण ती प्रणाली सुव्यवस्थित चालू आहे। आणि मी खात्रीनं सांगतो आपल्याला की घरकुलाचा कुठलंही बिल, कुठलाही घरकुलाचे पैसे थांबणार नाहीत। आपण 8.5 कोटी रुपयाचं बिल पेंडिंग आहे असं सांगितलं आहे, त्याची नक्की मी निश्चित आजच माहिती घेईन आणि अशी वेळ येणारच नाही की घरकुलाचे पैसे थांबलेत, पण आपण सांगितलेली माहिती खरी पकडून आपण त्याची माहिती घेऊ आणि जर असं असेल तर तातडीनं त्याचं पेमेंट केलं जाईल, त्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। यानंतर आपण सांगितलं वन खात्याच्या जमिनी संदर्भातली भूमिका आपण मांडली की वन खात्याच्या जमिनीवर घरकुल वन खातं बांधून देत नाही, वस्तुस्थिती आहे। वन खात्याच्या जागेवर घरकुल बांधणं, वन खात्याच्या परवानग्या घेणं हे खूप क्रिटिकल काम आहे, याची माहिती आपल्यालाही आहे। परंतु शासनाच्या माध्यमातून गायरान असेल, शासनाच्या माध्यमातून शासकीय जागा असेल, शासनाच्या माध्यमातून जी शासकीय जागा आहे ती घरकुलासाठी उपलब्ध करून देण्यात येते। अशी जर कुठलीही जागा आपण आपल्या गावामध्ये जर उपलब्ध असेल तर शासन नक्की ती जागा घरकुलासाठी उपलब्ध करून देईल। वन खात्याच्या संदर्भातले काय प्रश्न असतील तरी त्या वन खात्याच्या सोबत आपण बैठक करून अगदी सुटण्यासारखे प्रश्न असतील ते आपण सोडू। परंतु जागा खरेदी करण्यासाठी जर अगदी जागा नसेल तर जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा प्रति लाभार्थी 1 लाख रुपये रक्कम आपण ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून देतो। जागा खरेदी करून सुद्धा त्याचं घरकुल बांधता येईल, त्याच्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊ आणि जागा खरेदी करून त्या लाभार्थ्यांना जागा देता येते का याही संदर्भात आपण तपासू आणि पण याच्यावर तातडीने कारवाई आपण करण्यासंदर्भातल्या सूचना देऊ। आपण विषय सांगितला वाळूच्या संदर्भातला विषय सांगितला। वाळूचं धोरण अगदी एका प्रश्नावर सुस्पष्ट आहे आणि या वाळूच्या धोरणामध्ये लाभार्थ्यांना 5 तास वाळू मोफत दिली पाहिजे हे बंधनकारक आहे। त्यासाठी आता लाभार्थ्यांना तहसीलदारकडे अर्ज करायची आवश्यकता नाही, बीडीओनी त्या लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून द्यायची आहे आणि ती वाळू मोफत उपलब्ध करून द्यायची आहे। अशा ठिकाणी जर असं काही आढळून आलं की ज्या ठिकाणी वाळू उपलब्ध करून देण्यामध्ये अधिकारी काही कुचराई करतात तर संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु वाळू लाभार्थ्यांना मोफत मिळाली पाहिजे, शासनाचं स्पष्ट धोरण आहे आणि त्यासाठी शासनानं स्पष्ट धोरण केलेलं आहे। म्हणून आपल्याला मी सांगेन की साधारण आत्तापर्यंत घरकुलांना 2 लाख घरकुलांना फ्री पास आपण वाळूचे दिलेले आहेत आणि त्यातील जवळजवळ 1,35,000 लाभार्थ्यांनी वाळू मोफत घेतलेली पण आहे।